मी कोठेही जाऊ नये यासाठी विशेष प्रयत्न झाला. आमची लहान बहीण जी डॉक्टर होती तिच्यावर अत्याचार करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. कोणत्याही परिस्थितीत त्या बहिणीला न्याय मिळणार आहे. आरोपींना शिक्षा मिळणार आहे. परंतु प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवण्याचा निंदनीय प्रयत्न होतोय. महाराष्ट्राला देवाभाऊ माहीत आहे. थोडीशी जरी शंका माझ्या मनात असती तर हा कार्यक्रम रद्द केला असता, असे ते स्पष्ट मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले. बदनेविरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव त्याला रात्री 3:30 वाजता साताऱ्यात आणण्यात आले. त्यानंतर सकाळी पुन्हा त्याला साताऱ्यातून हलवण्यात आले. दिवसभर त्याचे पोलीस अधीक्षक व वरिष्ठ अधिकारी कसून चौकशी करत होते. नंतर त्याला न्यायालयात हजर केले गेले. निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेला पोलिसांनी रविवारी रात्री न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने बदनेला 30 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्याच्या चौकशीतून आता डॉक्टर युवतीच्या आत्महत्येचे रहस्य उलगडणार आहे. बदने शनिवारी ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला होता. गोपाळ बदने व प्रशांत बनकर हे दोघेही सध्या अटकेत आहेत. या दोघांचेही मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहे. बनकरच्या मोबाईलमधून चॅटिंग आढळून आले असून हे चॅटिंग पोलिसांसाठी महत्त्वाचा पुरावा आहे. तर PSI बदने याच्या मोबाईलमधील चॅटिंग व कॉल्स डिटेल्स पोलिसांकडून तपासले जात आहेत.